नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. संसदेतून आली अत्यंत महत्त्वाची अपडेट. जुन्या शिक्षकांवरील क्रांती तलवार दूर. सीईटी विधेयकाला संसदेत मंजुरी. गेल्या काही वर्षात शिक्षकांसाठी चिंतेचे वातावरण ठरलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्यतेबाबत विधेयक संसदेत मांडण्यात आलेले आहे. यामुळे आता हजारो जुन्या शिक्षकांच्या नोकरीवरील टांगती तलवार कायमची दूर होणार आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या शिक्षण हक्क कायदा 2009 मधील कलम 23 आणि 38 मध्ये आता महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेली आहे. या नवीन कायद्यानुसार ज्या शिक्षकांची नियुक्ती या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी प्रचलित नियमानुसार झाली आहे त्यांना आता टीईटी किंवा तत्सम नवीन शैक्षणिक पात्रता धारण करणे बंधनकारक राहणार नाही. नवीन पात्रता निकष हे केवळ भविष्यात होणाऱ्या नवीन नियुक्त्यांसाठीच लागू राहतील असे आता स्पष्ट करण्यात आलेले आहे. सर्वात महत्त्वाचा दिलासा म्हणजे जे जुने शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांच्यावर आता कोणतीही दंडात्मक कारवाईही करता येणार नाही. त्यांना सक्तीची निवृत्ती देणे, नोकरीतून कमी करणे किंवा त्यांचे सेवाविषयक फायदे रोखणे यासारख्या कठोर पावलावर या कायद्याने आता बंदी घातलेली आहे. याशिवाय कलम 23 नुसार शिक्षकांच्या सेवा अटी, पदोन्नती आणि निवृत्तीवेतनाचे फायदे यामध्ये केवळ नवीन पात्रतेच्या अभावामुळे कोणताही बदल किंवा कपात केली जाणार नाही, तर जुन्या शिक्षकांचे वेतन आणि पदोन्नतीचे मार्ग हे पूर्वीप्रमाणेच मोकळे राहणार आहे. संसदेने घेतलेला हा निर्णय न्याय्य आणि समतोल राखणारा मानला जात आहे. यामुळे आता शिक्षक कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.